छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। अहमदनगर मनपा आयुक्त पंकजा जावळेंच्या दालनाची एसीबीच्या पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली आहे। मनपा आयुक्तांच्या कार्यालयामधल्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊनही ही झाडाझडती सध्या सुरू आहे। सकाळपासून अहमदनगरमध्ये एसीबीने ही धडक कारवाई केलेली आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी उमर सय्यद आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमर, एक धडक कारवाई एसीबीची अहमदनगरमध्ये सध्या होताना दिसते, काय काय त्यांच्या हाती लागलेलं आहे? नक्कीच आज सकाळपासून छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीची टीम अहमदनगरच्या महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाची झाडाझडती घेत आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या घराची देखील झाडाझडती घेण्यात येत आहे। या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे। एसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेचे आयुक्त असतील आणि अन्य काही अधिकारी असतील यांच्या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टीमने जी आहे तर ती कारवाई सुरू केलेली आहे। मात्र कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे। प्राथमिक माहितीनुसार फक्त जे एसीबीची टीम आहे यांनी महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली आहे, त्यांचं कार्यालय ताब्यात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या घराची देखील झाडाझडती घेतलेली आहे आणि त्यांचे जे पीए असतील त्यांच्या देखील घराची झाडाझडती सध्या सुरू आहे। अगदी उमर, जावळे यांच्याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? त्यांच्या दालनाची एसीबीचं पथक आता झाडाझडती घेत आहे, काही आरोप करण्यात आलेले होते का त्यांच्यावरती? नक्कीच पंकज जावळे हे आधी महानगरपालिकेचे आयुक्त तर आहेत, मात्र महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक म्हणून देखील त्यांचीच नेमणूक करण्यात आली होती आणि बरेचसे त्यांच्या संदर्भात तक्रारी देखील होत्या। आता देखील जी कारवाई होत आहे तर त्याच तक्रारी संदर्भातली ही कारवाई असं बोललं जात आहे। मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे। विशेष म्हणजे ही जी कारवाई सकाळपासून सुरू झालेली आहे या संदर्भात कुणीही काही बोलायला तयार नाही, पण जे आयुक्त आहे पंकज जावळे हे सकाळपासूनच नॉट रिचेबल झालेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांची जी पीए आहे, काही अधिकारी आहे हे देखील नॉट रिचेबल झालेले आहे। त्यामुळे एसीबीची जी सुरू असलेली कारवाई हे महानगरपालिकेतील कोणत्या विभागात जी आहे तर ती कारवाई करण्यात येत आहे, या मागे नेमकं कारण काय याची देखील कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे। साठी